सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता कुसुमची आई तिच्या सासऱ्याला पाहायला आली होती आणि तिने तिच्या वाक्चातुर्यानं आणि मायाळू स्वभावानं कुसुमच्या सासऱ्याला आपलंसं केलं होतं. पण किती वेळ त्याच्यावर हा परिणाम राहणार होता कुणास ठाऊक. कारण कुसुमची सासू पुन्हा घरी आली आणि पुन्हा तिचे निगेटिव्ह विचार ऐकले कुबेर आणि कुसुमबद्दलचे, आणि तिने पुन्हा त्याचे कान फुंकले की तो बैलबुद्धीचा सासरा पुन्हा तिच्यासारखाच वागणार होता. आणि झालंही तसंच. दुपारीच मग कुसुमने मटण बनवलं. सासऱ्याला पोटभर वाढलं. ढेकर देईपर्यंत सासरा जेवला आणि लिंबाच्या झाडाखाली गार सावलीला झोपला. त्याला आता संध्याकाळी जेवण्याची इच्छा नव्हती. मग कुसुमची आई तिच्या नातवाला घेऊन थोरल्या आईच्या घरी गेली. कुसुम अंगण झाडत होती. तिचं आणि सासूचं अंगण शेजारी शेजारीच होतं आणि आता कुसुमला तिचंही अंगण झाडून घेतल्याशिवाय पर्याय नसायचा. कारण दोघीच्या अंगणात पार्टिशन कसलंच नव्हतं, एकच अंगण होतं. कुसुमनं तिचं एकटीचं अंगण सारवलं तरी सासू लगेच ज्याच्या त्याच्यापाशी तक्रार करायची. बघा बघा कशी करते, असं शिकवते का हिची आई? अहो साधं एक हातभर सरकून माझं अंगणसुद्धा सारवत नाही, किंवा मी आजारी पडल्यावर माझी साडीसुद्धा धुवत नाही. आता मी सून झाली आहे आणि ती सासू झाली आहे असं म्हणायची. मग नाईलाजानं कुसुम तिच्या म्हशीचं शेण घेऊन स्वतःचाही अंगण सारवायची, तिचंही अंगण सारवून द्यायची आणि मग सासू तिला शेण घेऊ द्यायची. मग आता कुसुम झाडून घेत होती. सासू आली, तिने शेळ्या बांधल्या, चहा ठेवला, स्वयंपाकाला लागली आणि तिचा नवरा म्हणाला, अगं मी जेवणार नाही गं, मला दुपारचं जेवण जास्त झालंय. सासू म्हणाली, इतकं काय खाल्लं आज म्हणून जास्त जेवण झाले? सासरा म्हणाला, अगं कुसुमची आई आली आहे आणि तिनं मटण आणलं होतं बघ, आणि कुसुमनं चांगलं बनवलं होतं, हाताला चव आहे कुसुमच्या. आणि आता कुबेर आला की आपण त्याला त्याचं शेत वाटून देऊया, असंही सासरा म्हणाला. आणि आता तिला कळलं की हा असा का बोलतोय. तो पुन्हा हातातून निसटून चालला आहे की काय असं वाटून सासूनं कालवा करायला सुरुवात केली. मी नसल्यावर माझ्या नवऱ्याला जेवण घालतात आणि गोडगोड बोलून त्यांच्या बाजूने करून घेतात. काय खायला घातलं माझ्या नवऱ्याला काय माहीत. ही कुसुम आणि तिची आई पक्क्या पाताळ यंत्री आहेत. कुठली तरी मोहनी घालणारं औषध घातलं तिने मटणात आणि माझ्या नवऱ्याला स्वतःसारखा केला. आता तो माझं ऐकतच नाही असा कांगावा करायला सुरुवात केली. तिच्या जावयाने माझ्या नवऱ्याचा पाय मोडला आणि आता ही मटण घेऊन घालायला आली आहे आणि माया करते आहे. वाटणी मागायला लावली आणि माझ्या लेकाला फितवलं, बापाच्या विरोधात उभं केलं आणि म्हणून त्यानं सुद्धा चिडून बापाचाच पाय मोडला. आणि आत्ता ही आली माया लावायला. एक दिवस मटण घालून काय होतंय, रोजच घाल ना आणि नीट करून दाखव माझ्या नवऱ्याला. कुबेरनं पाय मोडला हे दिसतंय, पण याचा सूत्रधार मात्र कुसुमची आई आहे. असं काय बाय, सासू ओरडत होती. कुसुमनं आता हे सगळं ऐकलं आणि ती चाटच पडली. आता आईने हे सगळं ऐकलं तर काही खरं नव्हतं. भांडणाला सुरुवात होणार होती, कारण सासूसुद्धा आता घाबरतच नव्हती. चांगलाच पदर खोचून भांडणाला तयार आहे कुसुमच्या आईसोबत असं वाटत होतं. आणि आईला किती अपमान होईल माझ्या सासरी म्हणून कुसुम हवालदिल झाली होती. सासऱ्यामधली हवा तर कधीच निघून गेली होती सासूच्या बडबडीनं. तरीही तो म्हणाला, अगं असं का बोलते, ती काय चुकीचं बोलत आहे का, खरंच बोलते ना. आपला पिंट्या तसंच कुबेर. आणि सासू म्हणाली, हो का, मग आता एक काम करायचं, बॅग भरायची आणि तिच्यासोबतच जायचं आणि तिकडेच राहा. नाहीतर ती पण तुमची जुनी सासरवाडी आहेच की. तुमचा मुलगा तिथला जावई आहे आणि तुम्हीसुद्धा तिथलेच जावई आहात. तुमच्या मुलाला त्यांनी इतकी वर्ष बसून सांभाळलं, आता तुम्हालाही सांभाळेल, जावा. मग इतक्यात थोड्या वेळातच कुसुमची आईसुद्धा आली. आता तिने तिची ही सगळी बडबड घरामागूनच ऐकली होती. आणि कुसुमची आई तिच्या नेहमीच्या विशिष्ट अशा रॉयल टोनमध्ये अंगणातूनच म्हणाली, हो हो, मी सांभाळते दोघांनाही. जितकं मला जमेल मी तितकं करीन. आम्ही गरीब आहोत, आमच्या घरी जे मिळेल ते त्याला देऊ. अर्धी अर्धी भाकरी खाऊ आम्ही सगळे, आणि ज्या दिवशी घरात काही नसेल त्या दिवशी सगळे उपाशी बसू. पण तू तेवढी इथून तुझ्या माहेरला निघून जा, कारण
तो इथे नसेल तर तुझं काय काम? तुला काय वाटलं त्याला काहीही बोलशील आणि त्याच्या बाजूनं कोणी बोलणार नाही का? लक्षात ठेव, तो माझा नंदावा आहे. ननंद जीवन नसली तरी त्याची सासरवाडी अजून जिवंत आहे. आणि आता सासू गप्पच बसली. आता काय बोलणार? कोणत्या हक्कानं इथे राहते असं म्हणायचं? कुसुमच्या आईच्या वकिली पॉईंटसमोर तिची सासू एक क्षणभरसुद्धा टिकत नव्हती. कुसुमच्या आईमधली ही हुशारी कुसुमच्या बहिणीमध्ये होती, पण कुसुममध्ये अजिबात नव्हती. आणि सासू फुगली, बोलली मात्र काहीच नाही. सासऱ्यालासुद्धा आता मुठभर मांस चढलं, कारण कोणीतरी त्याची बाजू घेणारं आहे असं त्याला वाटलं. मग सासू कुसुमच्या आईला चहा प्यायला या असं सुद्धा म्हणाली नाही. मग कुसुमची आई म्हणाली, कुसुम दुपारची भाजी तुझ्या सासूला नेऊन दे. कुसुम म्हणाली, आई अगं त्या कशा म्हणत होत्या, आपण त्या भाजीत काहीतरी घातलंय की काय? आई म्हणाली, अगं ती असं सगळ्याला करते, मग तिला तसंच वाटणार. तू फक्त तुझं कर्तव्य कर. कसेही असले तरी सासू आहे ती, त्यांना एकही घास टाकून खात जाऊ नकोस. शिजलेलं अन्न टाकून देण्यापेक्षा कोणाच्या तरी मुखात घालावं, कारण ते कितीही महागडं सोन्याचं असलं तरी शेवटी त्याचा काहीच उपयोग नसतो ठराविक काळानंतर. कुसुमच्या आईचा स्वभावच असा होता. कुबेरनं मिठाई आणली तरी ती आधी सगळ्यांना वाटायची आणि मग घरातल्या मुलांना द्यायची. मग कुसुम गेली आणि म्हणाली, आत्या तुमच्यासाठी भाजी ठेवली होती मी दुपारी, मटणाची. दुपारी केली होती, खाणार का? आणि आत्या म्हणाली, ठेव तिथं. आणि झालं, खायला मिळाले की सासू खुश झाली. आणि मग इतका रागराग त्यासाठीच तर चालला होता. एकट्या एकट्याने मटण खाल्लं म्हणून मला ठेवलं नाही असं तिला वाटलं होतं. मग आता ती कुसुमच्या आईला गोड बोलायला लागली आणि म्हणाली, वहिनी आता पिंट्याचं लग्न करायचंय, मुलगी असेल तर सुचवा की. मग कुसुमच्या आईनं सुद्धा 2-4 स्थळं सुचवली, पण सासू वर्ण फक्त विचारत होती. कारण कुसुमच्या आईनं सुचवलेली स्थळं ती अजिबात करणार नव्हती. कारण तिला वाटायचं की ती माझ्या सख्ख्या सुनेला सुद्धा फुगवेल की काय, तिचं कान भरेल की काय. आणि तिच्याच माहेरची, तिच्या चुलत भावाची मुलगी तिच्या मुलाला करणार होती ती, हे तिचं आधीच ठरलं होतं. कारण इतक्या मोठ्या संपत्तीवर इतर कोणीतरी आणून बसवण्यापेक्षा तिच्या माहेरच्याची भरती तिला करायची होती. पण तरीही तिच्या चुलत भावाकडून हुंड्याची अपेक्षा होती तिला. मग आता तिच्या मुलाला खूप स्थळं यायची, त्याची कसलीच अपेक्षा नव्हती, पण सासूची मात्र अपेक्षा होती. मुलगी शिकलेली हवी, तिच्या माहेरच्यांनी भरपूर हुंडा द्यावा, भरपूर भांडीकुंडी द्यावी असं तिला वाटायचं. आणि जिथली तिथली स्थळं सांगून यायची ती नाकारायची. खूप चांगल्या चांगल्या मुलींना तिनं नाकारलं होतं, कारण तिला अशी अपेक्षा होती की तिच्या चुलत भावाने स्वतः होऊन माझी मुलगी कर असं म्हणावं, आणि मग ती त्याला हुंडा मागणार होती. पण आपण स्वतः जर मुलगी दे असं म्हणालो तर तो हुंडा देणार नाही असंही तिला वाटायचं, कारण तिच्या सख्ख्या भावाला मुलगी नव्हती. मग अनेक मुली नाकारल्यानंतर शेवटी तिने तिच्या आईला हळूच कानात सांगितलं आणि तिच्या भावाला सुचवायला लावलं. आणि सासूची आई म्हणाली, दत्तू, अरे दत्तू, आपल्या तायडीच्या मुलाला तुझी मुलगी अनिता दे की. जमीन जुमला भरपूर आहे, पिंट्यासुद्धा चांगला आहे, आणि आत्याच्या घरी दिली तर आयुष्यभर सासूचा जात राहणार नाही. तुझ्या अनिताला ती काहीच कमी पडू देणार नाही बघ. आणि पिंट्या किती चांगला आहे, कष्टाळा आहे, शेतीची सगळी कामं करतो, असलं पोरगं कुठं मिळेल का? आणि तो म्हणाला, पण काकी मी कसा म्हणू, माझी मुलगी कर, त्यांनी पाहुणं होऊन यायला पाहिजे की नाही. मग कुसुमची आई म्हणाली, अरे दत्तू, सोनं नाणं भरपूर घालतील बघ ते. 50,000 रुपये राखून ठेवलेत लग्नासाठी, आणि तोला मापाचं लग्न झालं पाहिजे की नाही, आणि रीतरिवाजसुद्धा तू भरपूर दिला पाहिजे. दत्तू म्हणाला, काकी मी द्यायला तयार आहे, पण त्यांनी पाहुणं होऊन यावं. आणि मग काय, कुसुमच्या सासूला तिच्या आईनं हे सांगितलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी हावरटासारखी पाहुणी होऊन गेली. कुबेरला सांगितलं सुद्धा नाही, तो तर मुंबईलाच होता. कुसुम तर घरीच होती आणि सुपारीसुद्धा फोडून आले. आता कुसुमच्या फोनमधला रिचार्ज संपला होता, त्यामुळे कुबेरचे फोन येत नव्हते. आणि एका मंगळवारी तिच्या चुलत दिराच्यात सवाष्णी होत्या आणि तिच्या चुलत जावनं तिलासुद्धा कुंकू लावलं. आता कुंकवाला नाही कसं म्हणायचं, तो अपशकुन असतो. मग तिची जाऊ तिला सांगून गेली, कुसुम स्वयंपाकाला ये. आता कुसुम आणि दिराचं ते भांडण झालं, त्या घटनेलाही 2-2.5 वर्ष होऊन गेली होती. कुबेरने त्याला फटकवल्यापासून तोही जास्त कुसुमकडे बघत नव्हता. म्हणून कुसुम दिवसभर स्वयंपाकाला गेली.
मग त्यांच्या घरात ती पहिल्यांदाच जात होती आणि काही ना काही कारण काढून तिचा तो चुलत दीर तिच्याशी बोलायचा. कुसुमचाही नाईलाज व्हायचा आणि ती त्याच्या प्रश्नांची फक्त उत्तर द्यायची, कारण त्यांच्यात काय झालं होतं हे फक्त त्या दोघांना माहीत होतं. कुबेरने त्याला फटकावला होता हेही त्याला आणि कुबेरला माहीत होतं. कुसुमला सुद्धा हे माहीत नव्हतं. पण आता त्याच्यात ती सवासणीला गेली. पण तिला कुबेरची भीती वाटत होती, कारण कुबेरने तिला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की त्याच्या घरी जायचं नाही, काहीही झालं तरी. आणि कुसुम खरंच काहीही झालं तरी तिचा उंबरा सोडत नव्हती. हे त्याला माहीत होतं. पण आता परिस्थितीच अशी होती की कुसुमचा नाईलाज झाला आणि कुंकू तर दिलं होतं. कुसुम फार विचित्र कात्रीत सापडली होती. ती फार विचार करत होती आणि जाऊ की नको. तिची सासू म्हणाली, कुसुम, आपल्या दोघींच्याही वतीने तू स्वयंपाकाला जा. कुसुम थोडी घाबरतच म्हणाली, आत्या, नाही गेलं तर चालणार नाही का हो? सासू म्हणाली, इतकी अपिशी कशी ग तू? अगं सौभाग्यवती आहेस तू, कुंकवाला नाही म्हणायचं नसतं. तू जर सौभाग्यवती नसतीस तर तुला कोणी लावलं असतं का कुंकू? तो मान असतो, समजलं? कुंकवासाठी बायका मरून पडतात, कितीतरी लांबून येतात आणि तुला घराच्या मागे जाणं होत नाही होय? तू असा विचार करशील आणि तिकडे कुबेरला काही झालं तर? ते काही नाही, तुला यावंच लागेल. आता कुसुम घाबरली. तिला तिच्या मनातली घुसमट व्यक्त करता येईना. मग इतक्या सगळ्या बायकांमध्ये तो धीर काहीच करणार नाही असं तिला वाटलं. मग कुसुम गेली होती. तिनं दिवसभर स्वयंपाक केला. तिची पुरणपोळी खूप सुंदर असायची. पुरणपोळी खावी तर कुसुमच्या हातची, कशी गोल गोल गरगरीत आणि कशी टम्म फुगते असे तिचे चुलत सासरे म्हणायचे. बिचारीनं दिवसभर उपवास पकडला. जेवढा साबुदाणा तिच्या वाटणीला आला होता तेवढा तिच्या पोरानंच खाल्ला. बिचारी पाणी पिऊन पिऊन पोट भरत होती. आणि आता संध्याकाळच्या 5 वाजल्या आणि सगळ्या सवाष्णी जेवायला बसणार होत्या. आणि झालं नेमका काहीच न कळवता कुबेर घरी आला. तर घराला कुलूप होतं. त्याला कुसुम घरात दिसली नाही. त्यानं बापाला विचारलं, कुसुम कुठे आहे? बापानं सांगितलं, भावड्याच्यात गेली आहे सवाष्णीला. आणि तो प्रचंड चिडला आणि तो तिथे गेला एक लाकूड घेऊन. आणि कुसुम जेवायला बसली होती. तिच्या शेजारी बाळ बसलं होतं आणि तिचा तो चुलत दीर फिरून फिरून यायचा आणि कुसुमला सारखा विचारायचा, वहिनी आमटी देऊ का? वहिनी पोळी देऊ का? वहिनी गुळवणी देऊ का? कुसुम नको नको म्हणायची. त्याच्याकडे बघायचं टाळायची. सगळ्यात अगोदर जितकं ताटात वाढलं होतं तेच होतं तिच्या ताटात. तिने फक्त एक घास खाल्ला होता मान करण्यासाठी आणि आधी बाळाला पोटभर चारत होती. आणि बाळाचं पोट भरल्यावर ती खाणार होती. आणि त्या दिराचं तिच्या भोवती घुटमळणं कुबेरनं पाहिलं. त्याला ते अजिबात सहन झालं नाही. कुबेरला काही वर्षापूर्वी तो जे घाणेरडं बोलला होता कुसुमविषयी ते आठवलं. बायका चेंज करूया का असं तो म्हणाला होता. आणि कुबेर तसाच पुढे गेला आणि त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि खेचून उठवली आणि ओढतच घरी घेऊन आला. कोणाला काही कळलं नाही की नक्की झालंय काय. अरे कुबेर, काय झालं? अरे सवाष्णी आहेत, तिला बसू दे, अशा सगळ्या बायका म्हणत होत्या. नेमकी त्यांच्यात थोरली आई नव्हती, कारण थोरल्या आईला कुंकू दिलं नव्हतं. तो तिथे काहीच नाही बोलला आणि तिला घेऊन घराच्या भिंतीला येऊन उभा राहिला आणि लाकडानं खूप मारायला सुरुवात केली. कुसुम आता खाली पडली. हे अचानक काय होतंय हे तिला कळत नाही आणि ती गुपचूप मार खात होती. आणि तिच्यासोबत तिची सासू आली. तिलाही काही कळत नव्हतं. सासूला सुद्धा आता कुसुमची दया आली. तिनं तिला मारू नको म्हणून पुढे गेली आणि एक दांडकं तिच्याही हातावर पडलं. सासूच्या बांगड्या फुटल्या आणि सासू बोंबलतच मागे सरकली. मेली मेली, कुसुम मेली, वाचवा असं ओरडली. तरीही कुसुम म्हणाली, आत्या ओरडू नका, काही नाही झालं. आणि कुबेरला म्हणाली, अहो झालंय काय? कुबेर तिला आईवरून शिव्या घालत म्हणाला, तुला जाऊ नको म्हणालो होतो ना तिकडं, तरी गेलीस का? असं म्हणून त्यानं आणखीन एक तिला ठोका टाकला. तसा तिने हात आडवा केला आणि तिच्या बांगड्या फुटून मनगटावर रट्टा लागला आणि मनगटाला क्रॅक गेला. कुसुम खूप ओरडली आणि रडायला लागली. कुबेरने काठी खाली टाकली आणि चावी घेऊन घरात निघून गेला. आणि कुसुमला आता जीव घेण्या वेदना झाल्या. एकीकडे बाळ रडत होतं आईचा मार आणि रडणं पाहून, आणि सगळेजण तिची दयनीय अवस्था पाहत होते आणि हळहळत होते. मग आता कुसुमला घरात जाण्याची भीती वाटत होती. सासूनं तिला तिच्या घरात नेलं, पाणी दिलं, पण तिलासुद्धा कुसुमला आसरा द्यायची भीती वाटत होती, कारण कुबेरचा राग तिला माहीत होता.
तरीही तिचा सासरा म्हणाला, कुसुम तू कुठेही जायचं नाही, बघू तो काय करतोय. असं म्हणून त्यानं कुसुमच्या आईला फोन केला आणि सगळं सांगितलं. आणि ती बिचारी तर खूपच हवालदिल झाली. आणि आता निदान यावेळी तरी तिला सासू सासऱ्यांचा आधार वाटला. नवरा बायको गोड असले की सासू सासरे वाईट असायचे आणि सासू सासरे गोड झाले की नवरा वाईट असायचा. तिच्या तर आयुष्याची अशी माती झाली होती. नक्की कोण चांगलं आणि कोण वाईट हे तिला ठरवताच येत नव्हतं. तिच्या सासूनं तिच्यासाठी पुन्हा जाऊन त्या दिराच्यातनं पुरणपोळीचं जेवण मागून आणलं. पण समोर इतकं पंचपक्वान्न असूनसुद्धा कुसुमची भूक आता मेली होती आणि रात्रभर ती तशीच सुजलेल्या आणि ठणका मारणाऱ्या मनगटासह बाळाला कुशीत घेऊन झोपली. नक्की तिचं काय चुकलं हे तिला कळत नव्हतं आणि तिच्या डोळ्यातून पाझरणारे अश्रू थांबता थांबत नव्हते.